हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट हा लेसन शिकत आहोत. या लेसनमधील सेकंड पार्ट म्हणजेच गोंड आर्ट हा पार्ट आता आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट या लेसनचा सेकंड पार्ट म्हणजेच गोंद आर्ट्स. गोंद आर्ट म्हणजेच गोंड कला. गोंद आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. ट्रायबल म्हणजे आदिवासी. गोंड आर्ट ही एक आदिवासी कला आहे. आदिवासी भागांमध्ये किंवा आदिवासी लोकांकडून जतन केली गेलेली ही कला आहे. It has been developed and preserved by the Gond tribal people residing largely in the Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha states of India. भारताच्या या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसे की मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उडिसा या सर्व राज्यांमध्ये जे आदिवासी राहतात, आदिवासी लोक राहतात, गोंड समाज राहतो, गोंड समाजातील आदिवासी लोक जे राहतात त्यांनी ही कला विकसित केली आहे आणि तसंच या कलेचं जतनसुद्धा केलं आहे. डेव्हलप म्हणजे विकसित केली आहे आणि प्रिझर्व्ड म्हणजे त्यांनी ही कला जतन केली आहे. फ्रॉम देअर ट्रेडिशनल टेल्स, त्यांच्या पारंपरिक कथांमधून, अँड मायथॉलॉजी, पौराणिक कथांमधून, त्यांच्या पारंपरिक कथा आणि पौराणिक कथांमधून वी लर्न दॅट दे हॅव लिव्ड इन इंडिया फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स इवन बिफोर द अदर इनहॅबिटंट्स केम हिअर. आपल्याला हे कळतं त्यांच्या पौराणिक कथा आणि पारंपरिक कथामधून आपल्याला आपल्याला हे कळतं की ते जे आदिवासी लोक आहेत, गोंड लोक आहेत, हे भारतामध्ये किंवा इथं जे आधी लोक येऊन गेले, अनेक बाहेरचे जे लोक स्थायिक बाहेरून आले आपल्याकडे राहायला भारतामध्ये, बाहेरचे लोक येण्यापूर्वी इथे या लोकांचं अस्तित्व होतं, वास्तव्य होतं. म्हणजेच त्या लोकांच्या पूर्वीपासून गोंड लोक हजारो वर्षापासून भारतात वास्तव्य करीत आहेत. हे आपल्याला या त्यांच्या पौराणिक कथांमधून आणि पारंपरिक कथांमधून हे लक्षात येतं. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू, अ द्रविडियन लँग्वेज. गोंडी भाषा जी आहे ही खूपशी तेलुगू या भाषेशी जवळपास मिळती जुळती आहे. गोंडी ही जी भाषा आहे ही खूपशी तेलुगू, द्रविडी जी भाषा आहे त्या भाषेसारखी आपल्याला भासते, त्या भाषेसारखी ही आहे. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. गोंड कला ही मुख्यत्वे करून मध्य भारतामध्ये पसरली आहे. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्दन वॉल्स ऑफ देअर हाऊसेस. खरं तर लोक जे होते ते काय करायचे, त्यांची ज्या मातीच्या भिंती आहेत, घरांच्या मातीच्या भिंतींवरती वेगवेगळी चित्रे रेखाटत असत. मोस्ट फोक आर्ट्स इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक्स ऑफ प्रिपेअरिंग कलर्स. वेगवेगळे जे फोक आर्ट्स म्हणजे लोककला आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की नैसर्गिक रंग तयार करण्याची त्यांचं जे तंत्र आहे अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स हे त्या गोंद कलेमध्ये आपल्याला दिसून येतं. रंग तयार करण्याची त्यांची खास अशी वेगळी पद्धत, नैसर्गिक तंत्र बऱ्याचशा लोककलांमध्ये आपल्याला दिसून येतं. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. अत्यंत साध्या पद्धतीने ही जी गोष्ट आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवल्या जात आहेत. गोंद आर्ट इज नो एक्सेप्शन ऑफ दिस. आणि गोंड कला ही सुद्धा याला अपवाद नाही. गोंड कला ही सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवली जात आहे. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स. एखादं घर जे अत्यंत सुंदर अशा चित्रांनी रंगवलेलं आहे, डेकोरेट केले आहे, क्रिएट्स अ प्लीझंट ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये एक छान आनंद निर्माण करतं, वातावरण आनंददायी करून टाकतं. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. आणि याशिवाय आर्ट म्हणजे कला हे एक आपण जे काही पाहिलं आहे ते रेकॉर्ड करून ठेवण्याचं आणि जतन करून ठेवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे असं इथं सांगितलं आहे. कलेविषयी किती वेगवेगळी गोष्टी आपण या पाठामध्ये शिकत आहोत. गोंड कला ही आदिवासींद्वारे जतन केलेली कला आहे, जी आदिवासी लोक महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आपल्याला गोंड समाजातील आदिवासी लोकांनी जतन केलेली
ही जी कला आहे ती आहे गोंड कला आणि मध्य भारतामध्ये ही कला सर्वात जास्त आपल्याला दिसून येते. त्याची खासियत काय आहे ते आता आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. इन फोक आर्ट्स, लोककलांमध्ये, यू युअरसेल्फ प्रिपेअर अ कॅनव्हास, अ सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू ड्रॉ. लोककलेमध्ये तुम्हीच तुमचा स्वतःचा कॅनव्हास असा निर्माण करू शकता. अ सरफेस म्हणजे असा एक पृष्ठभाग ज्यावर तुम्ही ड्रॉ करणार आहात. टू ड्रॉ म्हणजे चित्र रेखाटण्यासाठी म्हणून एक सरफेस पृष्ठभाग, आणि रंग विथ विच यू ड्रॉ, आणि त्यानंतर जे रंग भरले जाणार आहेत ते रंग, असे दोनच गोष्टींद्वारे तुम्ही स्वतःसुद्धा ही कला जोपासू शकता. तुम्ही स्वतःचा कॅनव्हास तयार करू शकता. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. आणि म्हणूनच फोक आर्ट तयार करणे किंवा ही जी कला आहे ती जोपासणे म्हणजे एक समृद्ध करणारा असा अनुभव असतो. एनरिचिंग एक्सपिरियन्स म्हणजे समृद्ध करणारा असा अनुभव असतो. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. आणि हा जो अनुभव आहे, हा अनुभव, ही जी समृद्धता आहे, दिस रिचनेस म्हणजे काय, समृद्धता. ही जी समृद्धता आहे ती आपण निवडलेल्या माध्यमातून दिसून येते. कलाकारांनी कोणतं माध्यम निवडलं आहे आपली कला दाखवण्यासाठी, यातून ते दिसून येते. एखादा चित्रकार असेल तर तो याच पद्धतीने चित्र करेल. एखादा सरफेस घेईल किंवा एखादा पेपर घेईल, त्यावर तो चित्र रेखाटेल आणि त्यामध्ये आकर्षक रंगसंगतीने रंग भरेल आणि त्याचा कॅनव्हास तयार होईल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कला आपण जोपासू शकतो. फक्त फरक इतकाच आहे की आपण जी कला जोपासतो त्याची समृद्धता, त्याचं खासियत ही आपण निवडलेल्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. In days of the past, several things in nature, such as soils of different shades, the juice of plants, leaves, tree bark, flowers, fruits, and even things like coal and cow dung were used to prepare colors. रंग तयार करण्यासाठी पूर्वीच्या काळी काय वापरत असत ते इथं दिलं आहे. इन द डेज ऑफ पास्ट म्हणजे पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जायच्या, जसं की सॉइल्स ऑफ डिफरंट शेड्स म्हणजे वेगवेगळ्या शेडच्या, वेगवेगळ्या रंगांच्या माती. सॉइल्स म्हणजे माती. द ज्यूस ऑफ प्लांट्स, लिव्स, ट्री बार्क अँड फ्लॉवर्स अँड फ्रूट्स, या सगळ्यांचा ज्यूस किंवा रस, यांचे रस. अँड इवन थिंग्ज, आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या वस्तू जसे की कोळसा, कावडंग म्हणजे गाईचे शेण, अशा वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जात असत. रंग तयार करण्यासाठी या गोष्टींचा वापर केला जात असे. द डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स वेर यूज्ड इयर आफ्टर इयर. वेगवेगळे रंग आणि विविध रंग, विविध पोत, टेक्स्चर म्हणजे काय, पोत आणि आकार वापरले जात असत, ज्यामुळे त्या चित्रांना एक सिम्प्लिसिटी येत असे. आफ्टर इयर लेंडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट. त्या चित्रांना या सगळ्यामुळे एक साधेपणा प्राप्त होत असे. वेन वी सी दीज पिक्चर्स, आपण जेव्हा ही चित्रे पाहतो, वी रिअलाइज, आपल्याला हे जाणवतं, दॅट द पिक्चर ड्रॉन धिस वे ऑर द अदर कॅन लुक इक्वली ब्युटिफुल. हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला असं जाणवतं, असं वाटतं की ही चित्र कोणत्याही प्रकारे काढू देत, या ना त्या कोणत्याही प्रकारे काढू देत, ही चित्रे सुंदरच दिसतात. इट कॅन लुक इक्वली ब्युटिफुल. इक्वली ब्युटिफुल म्हणजे कोणत्याही प्रकारे ती चित्रे काढली तरी ती तितकीच सुंदर दिसतात. व्हॉट अ डीप थॉट दिस आर्ट कन्वेज अँड सो इझिली. ही कला किती गहन विचार पसरवते किंवा आपल्याला सांगते, आणि तेही इतक्या साध्या पद्धतीने, सहज पद्धतीने. कोणत्याही प्रकारे ते चित्र काढलं तरी ती चित्रे सुंदरच दिसतात. इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट, वी सी दॅट द आउटलाइन्स मे व्हॅरी अ लिटल फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट, बट द डिझाईन्स दॅट फिल इट मेक द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. गोंड स्टाईल ऑफ आर्टमध्ये म्हणजे गोंड या कलेमध्ये आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक कलाकाराची थोडीशी वेगळी खासियत असते. बाहेरच्या ज्या रेषा आहेत, चित्रातील बाहेरच्या रेषा आहेत, आउटलाईन्स म्हणजे बाह्यरेषा, बाहेरच्या रेषा, ह्या प्रत्येक चित्रकाराच्या वेगळ्या असू शकतात. प्रत्येक चित्रकाराचं स्वतःची अशी खास शैली असते चित्र काढण्याची. इट मे व्हॅरी फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट म्हणजे एका कलाकाराच्या दुसऱ्या कलाकाराच्या अशा त्या वेगवेगळ्या असू शकतात. कलाकारागणिक या रेषा वेगवेगळ्या असू शकतात. बट द डिझाईन्स दॅट फिल इट म्हणजे पण असं नक्षीकाम जे त्या डिझाईन्स बाहेर जी चित्र काढली आहे ते भरण्यासाठी म्हणून वापरले गेलेले जे डिझाईन आहे ते पूर्ण चित्राला सजीव आणि अट्रॅक्टिव्ह असं बनवतं.
त्यामुळे ते चित्र अतिशय सुंदर दिसतात. द डिझाईन्स इन्क्लूड सिम्पल टेक्स्चर्स अचीव्ड यूजिंग डॉट्स, स्ट्रेट लाईन्स, डॉटेड लाईन्स, कर्वी शेप्स अँड सर्कल्स. या ज्या डिझाईन नक्षी वापरल्या जातात त्यामध्ये काय असतं तर वेगवेगळे डॉट्स, स्ट्रेट लाईन्स, डॉटेड लाईन्स, बिंदू, सरळ रेषा, डॉटेड रेषा, कर्वी शेप्स, कर्व आकाराचे शेप्स अँड सर्कल्स या सगळ्यांचा वापर करून ही नक्षी तयार होते. स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ वेरियस कलर्स. रंग निवडताना त्याच्याकडे खास विशेष लक्ष असं दिलं जातं. सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. जेणेकरून त्या चित्राला एक अतिशय सुंदर असा दिसावं, सुंदर परिणाम त्यावर व्हावा. टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. अद्भुत आणि सुंदर असा परिणाम त्या चित्राचा व्हावा म्हणून त्यांच्या रंगांची निवड करताना विशेष लक्ष दिलं जातं. गोंद आर्ट या कलेबाबत आपण आता इथे पाहत आहोत. इन टुडेज एज ऑफ कमर्शियलायझेशन, व्यापारीकरणाच्या या आजच्या काळामध्ये, कमर्शियलायझेशन म्हणजे काय? व्यापारीकरण. व्यापारीकरणाच्या आजच्या या काळामध्ये मेनी मेन हॅव टेकन अप गोंद आर्ट. खूप माणसांनी म्हणजे पुरुषांनी गोंद आर्ट ही कला शिकून घेतली आहे. बट द रूट्स ऑफ फोक आर्ट्स प्रोबॅबली लाय इन द वुमेन्स डेली चोर्स. पण गोंद आर्टची ही जी पाळेमुळे आहेत, रूट्स ऑफ फोक आर्ट्स या लोककलेची जी पाळेमुळे आहेत गोंद आर्टच्या, ती कुठेतरी महिलांच्या दैनंदिन कामामध्ये, जसं की क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊस, घर स्वच्छ साफसफाई करणे आणि गृहसजावट करणे, डिलिंग विथ द नॅचरल कलर्स इन द कोर्स ऑफ कुकिंग, स्वयंपाक करत असताना जे नैसर्गिक रंग हाताळले जातात किंवा त्यांच्या हातात येतात, अँड इन देअर लेजर टाईम ॲक्टिव्हिटीज, आणि त्यांच्या मोकळ्या वेळातील छंद जोपासताना या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात किंवा इथे त्यांची पाळेमुळे खरं तर रुजली आहेत असं इथं सांगितलं आहे. लोककलांची पाळेमुळे ही स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील कामामध्ये रुजली आहेत असं इथे सांगतात. आबा भागवत यांच्याद्वारे हा पाठ आपण अभ्यासला आहे. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. गोंड कला यातील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहू. ट्रायबल म्हणजे आदिवासी. रिसायडिंग म्हणजे वास्तव्यास असणे. ट्रेडिशनल टेल्स म्हणजे पारंपरिक कथा. मायथॉलॉजी म्हणजे पौराणिक कथा. इन्हॅबिटंट्स म्हणजे रहिवासी. फोक आर्ट्स म्हणजे लोककला. जनरेशन म्हणजे पिढ्या. एनरिचिंग एक्सपिरियन्स म्हणजे समृद्ध अनुभव. लेंडिंग अ सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा प्राप्त होणे. लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह म्हणजे सजीव आणि आकर्षक. अमेझिंग अँड ब्युटिफुल म्हणजे अद्भुत आणि सुंदर. कमर्शियलायझेशन म्हणजे व्यापारीकरण. प्रोबॅबली म्हणजे कदाचित. डेली चोर्स म्हणजे दैनंदिन कामे. तर लेजर टाईम ॲक्टिव्हिटीज म्हणजे मोकळ्या वेळेत जोपासायचे छंद आणि कामे. अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे, ज्यामध्ये आपण रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट या लेसनमध्ये आपण 2 आर्ट्सच्या बाबत माहिती घेतली. सईद हैदर रजा यांच्या चित्राकृती तर गोंडकला या सेकंड पार्टमध्ये आपण आत्ता पाहिलं. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.